तत्पदं दर्शितं येन श्री गुरुवे ध्यानमूलं बसवमूर्तिं पूजामूलं बसवतरं मंत्रमूलं बसववचनं मोक्षमूलं बसवकृपा। आज भाग्य उदयाले संत पाऊल देखिले ओघ जान्हवीचाला स्नान घडले पतिता आनंदले माझे मन चित्त झाले जीवना लागी ऐसे झाले संत पाऊल देखिले ओघ जान्हवीचाला स्नान घडले पतिता शिवहार आदियोगी आदिपुरुष सर्व धर्माचा धनी भगवान शिव लिंगायत धर्मपिता विश्वगुरु महात्मा बसवण्णा शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली युग निर्माता युग प्रवर्तक राष्ट्रसंत सद्गुरु डॉ. शिवलिंग शिवाचार्य महास्वामी त्यांच्या मंगलमय चरणी अनंत प्रणिपात करतो। अखंड शिवनाम सप्तानिमित्त आजच्या चौथ्या दिवशी कीर्तन रूपी सेवेला घेतलेला अभंग लिंगायत धर्मातील मन्मथ परंपरेतील महान संत श्रेष्ठ जीवन महाराजांचा 4 चरणांचा सगळ्यांच्या रोजच्या म्हणण्यातला संतांचा महिमा वर्णन करणारा सर्वश्रुत असा सगळ्यात सोपा असणारा पण तितकाच महत्वाचा असा अभंग आहे। जीवन महाराजांनी संतांची भेट झाल्यानंतर त्यांच्या जीवनात जी अनुभूती आली ती अनुभूती या अभंगाच्या माध्यमातून शब्दबद्ध केलेली आहे। जीवन महाराजांचा अनुभव आणि आपला अनुभव आपण तपासून घेण्याचा प्रयत्न करूया। तसं महादेवाच्या सानिध्यात माझं पहिलं कीर्तन आहे, पण माझ्या वडिलांचं 2-3 कीर्तन इथे झालेली आहे। एका जागृत आणि अतिशय पवित्र अशा रम्यस्थळी आपण सगळेजण उपस्थित आहोत। मी नेहमी सांगत असतो की हजारो वर्षापासून मानव हा केवळ आनंदाच्या शोधामध्ये, कारण माणसाचा जन्मच मुळी डार्विनचा सिद्धांत सांगतो मॅन इज अ सोशल बीइंग, माणूस देखील जनावर आहे। फार फरक नाही आपल्याला। आहार, निद्रा, भय, मैथून, 4ही गोष्टी माणसामध्ये आणि जनावरात समान आहेत। कारण सृष्टीच्या निर्मितीबद्दल विज्ञान एवढं सुंदर सांगतंय की
की जग निर्माण झाल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा एक पेशी प्राणी जन्माला, त्याच्यानंतर जलचर जन्माला. एक पेशी प्राणी म्हणजे अमिबा, अमिनो ऍसिड. नंतर जलचर जन्माला आले, नंतर भूचर जन्माला आले आणि शेवटी म्हणजे पक्ष्याचा जन्म झाला. एवढं होऊनही थांबलं नाही. मग हळूहळू झाडावर फिरणाऱ्या माकडांमधल्या, वानरांमधल्या एका जातीला असं वाटलं आपण किती दिवस झाडावर राहावं, केव्हा तर खाली उतरून बघावं, हिंमत करावं. सगळ्याच माकडाला असं वाटलं नाही, काही जणाला वाटलं. ज्या जमातीला असं वाटलं आपण खाली उतरावं, ती जमात खाली उतरली. 4 पायावर कशाला चलावं, 2 पायावर थांबून बघावं. हजारो वर्ष प्रयत्न केल्यानंतर हळूहळू ती माकडं खाली उतरलेली, 4 पायावरली 2 पायावर उभी राहिली. हळूहळू माकडाचं शेपूट गळून पडलं. आणि डार्विनचा सिद्धांत सांगतो, माकडं सुधारली की माणसं झाली. अजूनही माणसाला माकड हाड आहे, बरोबर आहे. आपल्याला काय आहे? माकड हाड आहे. आपल्याला माकड हाड सांगते आपण कोणापासून आलो. मानव वंशशास्त्रज्ञ तर सांगतातच सांगतात, डार्विनचा सिद्धांत तर सांगतो तर सांगतोच. पण माकडं सुधारली की माणसं होतात आणि माणसं बिघडली की शिवार. जनावरातून आलेल्या पण जनावर नसणाऱ्या ह्या माणसाला देव बनविण्याचा प्रचंड मोठा प्रयत्न करणारी यंत्रणा म्हणजे धर्म आहे. धर्म काय? धर्माची व्याख्या खूप सुंदर सांगितलं. धारणा धर्म इत्याहु धर्मो धारयते प्रजा. धर्म म्हणजे धर्म कशावरून ओळखाव? तुमचा आमचा धर्म कशावरून ओळखाव? टीसीवर लिहिल्यानं होते का? कपाळावर उभे आडवे पट्टे मारल्यानं धर्म कळते का? धर्म ओळखावं कशावरून? आडनावावरून. मग शास्त्रानं सांगितलं, लोक हो टीसी वरून नाही, कपाळावरल्या उभ्या आडव्या गंधावरून धर्म कळणार नाही. धर्म नावा आडनावावरून, झेंड्यावरून कळणार नाही. माणसाच्या धर्म जर ओळखायचा असेल तर माणसाच्या वागण्यावरून त्याचा धर्म ओळखावा. शिवाय आणि माणसाला देव बनविण्याची साधना म्हणजे धर्म आहे. धर्म तो कोईचा जाणीजे, आपले धर्मी निष्ठत्वे वर्तीजे. अधर्माची शीगनिमे साजे, होची धर्म ओ देवी. माणसाला त्याच्या लौकिक आणि पारलौकिक जीवनामध्ये सद्गती प्राप्त व्हावी म्हणून धर्म आहे. बघा, मला सांगा, मी नेहमी सांगत असतो, भारतातली नोट पाकिस्तानमध्ये चलते का? चलेल का? चालणार नाही. ठीक आहे, त्यांना आपला एरिया आहे, दुश्मन आहे, तिथे चालणार नाही. नेपाळमध्ये चलेल का? भारतातली नोट बांगलादेशात चलेल का? थायलंडला चलेल का? चालणार नाही. इथली नोट जर बाहेरल्या देशात चालणार नाही तर मग इथलं चलन महादेवाच्या कैलासात कसं चलत? चलेल का? मग महादेवाच्या कैलासात जे चलतंय ते कमवणं म्हणजे धर्म आहे. मग तिथे काय चालतंय? आपल्याकडं माणसं मेल्यावर म्हणतात, काळ्या गाईचं शेपूट धरून थोडं माझ्या बरा बोलत चला, तुम्ही माझ्याशी बोलत चला. मजशी काही बोला देवा, माझा शेण भाग तुम्ही बोलत चला. आपल्याकडे माणूस मेल्यावर का म्हणतात? काळ्या गाईचं शेपूट धरून कुठे गेलं? आता ह्यानं देवळात कधी येणार, मठात कधी येणार, हरिपाठ शिवपाठ करणार, कोणालाच नीट बोलणार, गावात गाव ठेवणार, घरात घर ठेवणार. त्याची निंदा करते, त्याची निंदा करते, त्याचे पैसे बुडवते, त्याचे पैसे बुडवते, एकाचे पैसे घेते, दुसऱ्याचा प्रचार करते, तिसऱ्यालाच मतदान करते. मग असं माणूस मेल्यावर कैलासाला जाईल का?
काय गायचं शेपूट नाही, त्यांना आपूट गाय जरी विकत घेतला तरी बी जाणार नाही. बसवण्णानं म्हणले कैलास कैलास म्हणून ओरडणाऱ्या लोकांनो ऐका. कैलास म्हणजे काय? कैलास म्हणजे जमिनीचा तुकडा आहे. आता तर ती चीनच्या ताब्यात आहे. कैलास कैलास म्हणून ओरडणाऱ्या लोकांनो ऐका. कैलासाची व्याख्या सांगितलं. कैलास म्हणजे काय? आपलं काम कुठलं का काम राहिना, जनावर राखायचं काम राहू दे, शाळेत शिकवायचं काम राहू दे, स्वयंपाक करायचं काम राहू दे, भजन करायचं काम राहू दे, कीर्तन करायचं काम राहू दे, आपलं काम जे काम असेल ते आपलं काम इमानदारीनं करणं, आपण आपल्या कुटुंबामध्ये आनंदानं राहणं, आपल्या कर्तव्याबरोबर इमानदार राहणं म्हणजे कैलास आहे. काय कवे कैलास आहे. शिवाय हा सोपा धर्म सांगितला संतांनी. बघा, दोन प्रकारचे लोक जगामध्ये. एक सोप्यातली सोपी गोष्ट अवघड करून सांगणारे लोक आहेत. गोष्ट सोपी आहे, उगा अवघड करून सांगणार. असली पूजा करा, तसली पूजा करा, असंच बसा, तसंच बसा. दोन प्रकारची लोक जगात आहेत. एक सोप्यातली सोपी गोष्ट अवघड करून सांगणारे, आणि दुसरे लोक आहेत अवघडातली अवघड गोष्ट सोपं करून सांगणारे. जे जे आपणासी ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जना. आपणासारखे करीती तात्काळ नाही, काळ वेळ तयार. आपल्यासारखं करणं. दुसरा वर्ग आहे लोकांना शहाणं करणारा वर्ग आहे. संतांनी लोकांचं प्रबोधन केलं, लोकांना सांगितलं, लोक हो, देव सोपा आहे, धर्म सोपा आहे, मोठी गोष्ट नाही, अवघड गोष्ट नाही. देवाला भाषेचं सूतक नाही, देवाला हीच भाषा आली पाहिजे, तशीच पूजा असली पाहिजे. पार्वतीनं महादेवाला विचारलं, नेमकं तुम्हाला काय आवडतंय? देवाचं स्वरूप शास्त्राने खूप सुंदर सांगितलं. मन्मथ स्वामींनी परमरस्यामध्ये देवाची व्याख्या सांगितली. कोणती व्याख्या सांगितली? देवाची व्याख्या काय? देव कुठं आहे, किती आहे देव? देवाचं सुंदर वर्णन परमरस्यात सांगितलं. तुझ रूपना रेखा नाम आम्ही भक्ती धरणी ठेविले नाम, एरवी वेद शास्त्रासी अगम्य अगोचर तू. सांगितलं परमर्स्यात की देवा तुला रूप नाही, रंग नाही, आकार नाही, आम्ही भक्ती प्रेमापोटी तुझं नाव ठेवलं. देवाचा पाळणा घालायला कोण आला? भक्ताची भक्ती देवाला जन्माला घातली. लक्षात घ्या. महादेव म्हणे आम्ही म्हणून देव झाला. आमचा भाव, आमची भक्तीच्या गर्भातून परमात्म्याचा जन्म झाला. परी भक्ती लागी आकार रासे, गुरु रूप होणी तारिसी भक्तासे. बघा, मी नेहमी सांगत असतो, अवघी स्वामी नावाचे संत होऊन गेले. उदगीरला मठ आहे त्यांचं. मोठ्या वतनदाराच्या पोटी त्यांचा जन्म झाला. वडिलांचं नाव होतं बसवलिंग आणि अवघी स्वामींचं मूळ नाव होतं शिवलिंग. आणि एके दिवशी एके सावकार आले आणि अवघी स्वामींना म्हटलं, स्वामी आमच्या घरी जेवण करायला या. कारण देवाला स्वतःचं तोंड नाही. देवाला स्वतःचं तोंड नाही. मग देव कोणाच्या तोंडावाटे जेवताय? आई वडिलांच्या गुरुलिंग जंगमाच्या मुखावाटे प्रत्यक्ष देव जेवण करतो. साधू संतांच्या मुखावाटे प्रत्यक्ष देव जेवण करतो. चिमण्या पाखराच्या मुखावाटे प्रत्यक्ष देव जेवण करतो. पशु पक्ष्यांच्या रूपामध्ये प्रत्यक्ष परमात्मा जेवण करतो. गरजू गोर गरीब रुग्णांच्या मुखावाटे प्रत्यक्ष परमात्मा जेवण करतो. देवाला स्वतःचं मुख जेवण करण्यासाठी नाही. आणि म्हणून संत जेव्हा जेवण करतात, शिवयोगिनो संतृप्तो तृप्तो भवति शंकरः तत्रत्यात्तरमयं विश्वं द्रक्तमेति चराचरं. सावकारांनी म्हटलं अवघी स्वामींना की स्वामी आमच्या घरी जेवण करायला या. मी गोष्ट का सांगतोय? देवाचं स्वरूप सांगतोय. लक्षात घ्या. देव निर्गुण निराकार आहे. तो अनेक रूपात नाही, एका रूपात आहे.
भक्त भक्ती प्रेमापोटी त्याला वेगवेगळ्या रूपात स्वीकारले, पण तो निर्गुण चिदानंद रूप शिवोहम शिवोहम त्याला आकार नाही. हळगी स्वामींना सावकारांनी जेवायला बोलवलं. हळगी स्वामी म्हटले बरोबर उद्या दुपारी 12 वाजता जेवण करायला येतो. आता स्वामी जेवायला येणार घरी. सावकारांनी मोठी तयारी केली. वाद्य वाजंत्री पंचपक्वानाचं नैवेद्य बनवला सुंदर देवाला. हळगी स्वामींना प्रत्यक्ष गुरु येणार होते. गाव सगळं जमलं. सावकाराच्या वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर सगळं गाव जमलं. आता येतील हळगी स्वामी तेव्हा येतील. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले. बरोबर 12 वाजता येतो म्हटले होते. दारात सावकार उभं राहिले. सावकारीण सोबत उभ्या होत्या. सगळे नौकर चाकर फौज फाटा लवा जमा वाट बघायला लागले. 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, 3, 4, 5 संध्याकाळचे 6, 7 झाले. स्वामी काही आले नाही. सावकारांना वाईट वाटलं. सावकार मठात आले आणि हळगी स्वामींना म्हटलं, स्वामी तुम्ही येणार होता माझ्या घरी प्रसाद घ्यायला, का आला नाही? हळगी स्वामींनी म्हटलं, सावकार आलो होतो, मी आलो होतो असं. सावकार म्हटले, निदान स्वामी लोकांना तर खोटं बोलू नये, महाराज लोकांना तर खोटं बोलू नये. कळबेड फुलबेड हुसियन डुयलुबेड मुनियबेड, खोटं बोलू नये. हळगी स्वामींनी म्हटलं, नाही मी खोटं बोलणार नाही, कशाला खोटं बोलू. सावकार मी आलो होतो तुमच्या घरी जेवण करण्यासाठी आज. असं मी तर दारातच होतो, सगळं गाव होतं, तुम्ही कधी आलो होतो? किती वाजता? हळगी स्वामींनी म्हटलं, बरोबर 12 वाजता मी आलो. 12ला तर मी ताटामध्ये पंचपक्वानाचं नैवेद्य घेऊन तबकात आरती घेऊन तुमच्या स्वागतासाठी सज्ज होतो. 12 वाजता तर तुम्ही आलोच नाही. हळगी स्वामींनी म्हटलं, सावकार आठवा, बरोबर 12 वाजता तुमच्या दारात एक कुत्रा आलतं, लाकूड फेकून मारलो, ते कुत्र मीच होतो म्हणून सांगितले. शिवार कारण देव अनेक रूपामध्ये येतो. शास्त्रानं सांगितलं, अगदी वारकऱ्यांनी पण सांगितलं, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, ते देवीन जीवास एक देव आहे. पण त्या परमेश्वराचं अनुभूती जर घ्यायची असेल, देवाला पाहायचं असेल, तर पहिला देव शास्त्राने खूप सुंदर सांगितला. पहिला देव महादेव, संगादेव, वीरभद्रदेव, विठोबा, म्हसोबा, खंडोबा, तिरुपती बालाजी, शिर्डीचा साईबाबा. पहिला देव कोणता? देव पहिला कोणता? शास्त्रानं सांगितलं, मात्र देवो भव. जन्माला घालणारी आपली माय पहिला देव आहे. दुसरा देव कोण आहे? पहिला देव महादेव नाही, खंडोबा विठोबा नाही. देव पहिला कोणता आहे माणसाचा? जन्माला घालणारी आपली आई आपला पहिला देव आहे. दुसरा देव महादेव नाही, खंडोबा विठोबा नाही. दुसरा देव सांगितला पितृदेवो भव. जन्माला घालणारा आमचा बाप आपला देव आहे. त्यानंतर आम्हाला ज्ञान देणारे गुरु आणि संत आचार्य देवो भव. लक्षात घ्या, जिवंत मायबापातला देव दिसल्याशिवाय, कळाल्याशिवाय दगडातला देव कधीच मिळत नाही. शिवाय कारण धर्म म्हणजे दृष्टिकोन आहे. बसवण्णाला एकदा विचारलं, म्हणजे बसवण्णा देव कोणाला घडते हो? नंबर 1 कीर्तन करून आले त्याला घटलतात. नंबर 1 कीर्तन करून आले, नुसतं चांगलं अभंग पाठ करून सगळे अभंग मोडलाय. घटल का देव? सकाळी सकाळी जाऊन महादेवाला भडड पाणी ओतलाले
आणि घरामध्ये सासूला उपाशी मारणाऱ्या तिला देवगटाला काम विचारलं. गावात एक देऊळ ठेवून समध्या देवळाला झाडत्याय, पाणी घालत्याय, सासऱ्याला नीट बोलना, सासूला बरं बघना, असल्या बाईला कसं देवगटल नरक गडल शिवार. बसवण्णाला विचारलं देव भेटतो कोणाला नेमकं. बसवण्णाने सांगितलं इमानदार माणसाला देव भेटतो. अपंग येत नसलं तरी बी चालतंय, दिंडीला जाणार झालं तरी बी चालतंय, कीर्तन जमना झालं तर बी चालतंय, कसं पूजा करावं सुधारणा झालं तर बी चालतंय. इमानदार कसं राहा. बसवण्णाने सांगितलं त्या मुंग्यासारखं जमते का रे जगायला. मुंगीला साखरेचा पत्ता मिळाल्याबरोबर मुंगी काय करते. काय करते मुंगी. आपण आपलीच ठेवलेली साखर आपल्याला गटना. घरामध्ये सोयरे आल्यावर समजे डबे सारखे राहत्यात, 4-5 डबे काढल्यावर गटते साखर. आपण आपल्याच घरात आपल्याला सुधारणा. आपण मुंग्यांना साखरेचा डब्बा गटल्याबरोबर मुंगी सगळ्या मुंग्यांना गोळा करते. हिनबाई या, सुनबाई या, जाऊबाई या, आयांनो बायांनो मुंग्यांनो, सगळ्या मुंग्यांनो या, रांगीत या, शिस्तीत या. मला साखरेचा गुळाचा डब्बा गटलेला आहे, मिठाईचा डब्बा गटलेला आहे. आपण सगळेजण मिळून मिठाई खाऊ, साखर खाऊ. बरोबर. मुंगी म्हणते. बसवण्णा म्हणतात कावळ्याला भाताचं शीत सापडल्याबरोबर कावळा काय करते. काव काव करते आणि ಎಲ್ಲರಿಗೂ वळतो. बरे बरे ನಾನು ಗಂಡು ಬಿದ್ದದ್ದು ಬರಿ ಬರಿ. कन्नड मात्र याने काम बरतले तुला कन्नड. ಎಲ್ಲರಿಗೂ कन्नड ठीक आहे. कावळ्याला भाताचं शीत भेटल्याबरोबर कावळा काव काव करतो, सगळं गणगोत गोळा करतो. पण माणसाचंच पिल्लू एवढं खतरनाक आहे. ह्याला जर काही गटलं तर चोरून ठेवतंय, लई गटलं तर पुरून ठेवतंय. नोटा बदलल्यावर कडू जाळून टाकते. पण गरीबाच्या लेकीच्या लग्नाला मदत करावं म्हणायची नियत होत नाही. असल्या कडू बैमानाला देव कधीच गटत नाही. शिवाय आणि सोपा मार्ग संतांनी सांगितलं लोकांना. सामान्य माणसाला सांगितलं देवा देव प्राप्तीचं माध्यम संतांनी सांगितलं. कारण